नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या थेरीज ॲसिड आणि बेसच्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली थेरी पाहिली होती आपण अरेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस, दुसरी थेरी पाहिली होती आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी ऑफ ॲसिड अँड बेस आणि तिसरी थेरी पाहिली होती लेविस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, जो की याच्यावर 2 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेन द ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे काय? जे सबस्टन्सेस दोन्हीही प्रॉपर्टीज दाखवतात, म्हणजे ॲसिड्सच्या आणि बेसच्या, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो? ॲम्फोटेरिक सबस्टन्स. तर हा वॉटर हा ॲम्फोटेरिक नेचरचा आहे, हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मग ते एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला तो ॲसिडच्या पण प्रॉपर्टीज दाखवतो आणि बेसच्या पण प्रॉपर्टीज दाखवतो, हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. पहिली दाखवत आपण वॉटर ॲक्ट्स ॲज ॲन ॲसिड. वॉटर हा ॲसिड म्हणून कसा ॲक्ट होतो? H2O लिक्विड म्हणजे वॉटरची रिॲक्शन जर आपण एखाद्या बेससोबत केली NH3 अमोनिया, तर ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे H2O याच्यामध्ये प्रोटॉन प्रेझेंट आहे H+. हा H+ तो कोणाला देऊन टाकतो? बेसला, म्हणजे प्रोटॉन डोनेट करतो. अँड अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, जे सबस्टन्सेस ॲक्वियस सोल्युशनमध्ये H+ आयन्स देतात आणि डोनेट करतात त्यांना काय म्हणतो आपण? ॲसिड्स म्हणतो. मग H2O जर प्रोटॉन डोनेट करत असेल तर याच्यामध्ये शिल्लक काय राहील? OH- ॲक्वियस, आणि हा प्रोटॉन NH3 ॲक्सेप्ट करत असल्यामुळे त्याचं कन्वर्शन होईल NH4+ आयनमध्ये. म्हणजे रिॲक्शन काय मिळेल आपल्याला? H2O लिक्विड व्हेन रिॲक्ट्स विथ बेस NH3 गिव्स OH- aqueous plus NH4+. In this reaction, H2O donates proton to NH3, that is base. Therefore, in this reaction, H2O acts as an acid. Second घ्यायचं आपल्याला water acts as a base. Water हा बेस म्हणून ॲक्ट होतो. H2O when reacts with acid, it acts as a base. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे H2O मध्ये H+ आणि OH- आयन्स आहे, बरोबर आहे. HCl मध्ये सुद्धा H+ आणि OH- आयन्स आहेत, परंतु ह्या Cl- आयन्स आहे. पण ह्या रिॲक्शनमध्ये त्याची रिॲक्शन ॲसिड सोबत होत असल्यामुळे ह्या H2 वर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, तो हा प्रोटॉन काय करतो? HCl कडनं ॲक्सेप्ट करतो. आणि अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट्स प्रोटॉन दॅट इज कॉल्ड अ बेस. आणि H+ ॲक्सेप्ट केल्यामुळे याचं कन्वर्शन कशामध्ये होईल? H3O+ आयनमध्ये इन ॲक्वियस सोल्युशन. आणि इथं शिल्लक काय राहील? HCl ने H+ डोनेट केल्यानंतर Cl- ॲक्वियस. म्हणजे रिॲक्शन टोटल कशी असेल? मग या ठिकाणी H2O लिक्विड प्लस HCl. When water reacts with acid, it acts as a base. It gives H3O+ plus Cl-. In this reaction, H2O accepts proton. Therefore, according to lorry bronsted theory, it acts as a base. And from these two reactions, we explain the amphoteric nature of water. What is amphoteric nature? Water acts acid as well as a base, and this behavior of water is called its amphoteric nature. हा प्रश्न आपल्याला 2 मार्कांना विचारतात, त्याचं एक्सप्लेनेशन या पद्धतीने द्यायचं. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे आपल्याला आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण आयोनायझेशन आणि डिसोसिएशन ह्यामधला डिफरन्स पाहिला. आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. ॲसिड म्हणजे काय? बेस म्हणजे काय? आयोनायझेशन काय आहे? डिसोसिएशन काय आहे? त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू डिफरंट थेरीज आपण ॲसिड आणि बेसेसचे कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत किंवा त्यांच्या डेफिनेशन्स आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला पॉईंट आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. ऑन द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन, त्यांचं डिसोसिएशन होण्याचं जे काही प्रमाण आहे, एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन, एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन वर आधारित ॲसिड्स अँड बेसेस दे आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. त्यामध्ये पहिला टाईप आहे स्ट्रॉंग ॲसिड्स, दुसरा आहे स्ट्रॉंग बेसेस, तिसरा आहे वीक ॲसिड्स आणि चौथा आहे वीक बेसेस.
याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा चॅप्टर सुरू केला होता तेव्हा पार्ट फर्स्टमध्ये आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रोलाइट्सचे टाइप्स घेतले होते. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्समध्ये आपण उदाहरणे घेतली होती स्ट्रॉंग ॲसिड्स आणि स्ट्रॉंग बेसिसची, आणि वीक इलेक्ट्रोलाइट्समध्ये उदाहरणे घेतली होती आपण वीक ॲसिड्स आणि वीक बेसिसची. तर या ठिकाणी आपल्याला आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसिसमध्ये ऑन द बेसिस ऑफ एक्सटेंट ऑफ देअर आयोनायझेशन म्हणजे एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन ऑफ ॲसिड्स अँड बेसिस दे आर क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. स्ट्रॉंग ॲसिड याच्यासाठी सिम्बॉल वापरायचा बघा SA. S म्हणजे स्ट्रॉंग, A म्हणजे ॲसिड. स्ट्रॉंग बेस SB. त्याच्यानंतर वीक ॲसिड्स WA अँड वीक बेसिस WB. हा सिम्बॉल वापरल्यानंतर आपल्याला चटकन लक्षात येईल. SA म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड, SB स्ट्रॉंग बेस, WA वीक ॲसिड, WB वीक बेस. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला डेफिनेशन्स घेऊयात. व्हॉट आर द स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेस. जसे आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन घेतली त्याच पद्धतीने ही डेफिनेशन असेल. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस दे आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड, ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड in solution, almost completely dissociated in the aqueous solution or in the solution. Such acids they are called strong acids and bases are called strong bases. They are almost completely dissociated in the given aqueous solution. For example, HCl, H plus Cl मायनस. हे आयन सुद्धा कशात मिळतील आपल्याला ॲक्वियस सोल्युशन मध्ये. त्याच्यानंतर बेस स्ट्रॉंग घेऊयात आपण NaOH. त्याचे आयन्स मिळतील आपल्याला Na प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस. बरोबर आहे. हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे. त्याच्यानंतर आपण स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले होते. HCl, H2SO4, HNO3. आणखी काय ॲडिशनल एक्झाम्पल या ठिकाणी दिलेली बघा. HBr, HI. हे झाले स्ट्रॉंग ॲसिड्स. हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. हायड्रोब्रोमिक ॲसिड याला काय म्हणायचं? हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड. ह्याला म्हणायचं हायड्रोआयोडिक ॲसिड, हायड्रोआयोडिक ॲसिड. ही नावे तुम्हाला माहिती असतील ही नावे लिहून घ्यायची. HBr हायड्रोब्रोमिक ॲसिड, HI हायड्रोआयोडिक ॲसिड. ही झाली स्ट्रॉंग ॲसिडची उदाहरणं. स्ट्रॉंग बेसिसमध्ये तुम्हाला उदाहरण सांगितली होती मागच्या पिरियडमध्ये मी 2, NaOH अँड KOH. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आणि KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग बेसिस. त्याच्यानंतर घेऊयात आपण वीक ॲसिड्स आणि वीक बेसिस काय आहेत. वीक म्हणजे शब्द वीक इलेक्ट्रोलाइट. वीक ॲसिड वीक बेस म्हणजे दे आर द वीक इलेक्ट्रोलाइट्स. दे आर पार्शियली डिसोसिएटेड. They are partially dissociated in the solutions. हा शब्द इथं तिथं ऑलमोस्ट कम्प्लिटली शब्द वापरला होता. लक्षात. इथं कोणता शब्द आहे? पार्शियली डिसोसिएटेड इन द सोल्युशन. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं ऑल ऑर्गॅनिक ॲसिड्स, सगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स जे आहेत दे आर द एक्झाम्पल्स ऑफ वीक ॲसिड्स. लक्षात. त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊयात. HCOOH, that is the formic acid, which is the first member of carboxylic acid. हा वीक असल्यामुळे इथं आपण डबल हेडेड ॲरो दाखवणार आहोत. बिकॉज देर इज द इक्विलिब्रियम बिटवीन द आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स. या ठिकाणी HCOO मायनस अँड H प्लस हे आयन्स तयार होतील. बरोबर आहे. हा फॉर्मिक ॲसिड. आणि एक वीक बेसचं उदाहरण घेऊत आपण NH4OH. त्याचं ॲक्वियस सोल्युशन केल्यानंतर आपल्याला आयन्स मिळतील NH4 प्लस OH मायनस. म्हणजे हे वीक ॲसिडचं उदाहरण, हे वीक बेसचं उदाहरण आहे. दे आर पार्शियली डिसोसिएटेड इन द सोल्युशन्स. देअरफॉर देर इज इक्विलिब्रियम. There exists equilibrium between the ions and unionized molecules. Therefore, there is a double-headed arrow between the ions and unionized molecules. याच्यामध्ये आणखी उदाहरणं कोणती येतील?
H2S, हायड्रोजन सल्फाईड, त्याच्यानंतर HF, हायड्रोफ्लोरिक ॲसिड, HFला म्हणतो आपण. त्याच्यानंतर H2CO3, याचं नाव आहे कार्बोनिक ॲसिड. कोणतं ॲसिड म्हणायचं याला? कार्बोनिक ॲसिड. त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिड, तुम्हाला वरती सांगितले सगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स हे काय असतील? वीक ॲसिड्सची उदाहरणं असतील. त्याच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड आपण ऑलरेडी वर घेतले. ॲसिटिक ॲसिड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोफ्लोरिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, these are the some examples of weak acids. त्याच्यानंतर FeOH thrice, AlOH thrice, MgOH twice, CuOH twice, etc. They are the examples of weak bases. हे weak acids, हे weak bases. तर अशा प्रकारे आपण ॲसिड्स आणि बेसेसचं स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसेस, वीक ॲसिड्स आणि वीक बेसेसमध्ये कशा प्रकारे क्लासिफिकेशन होते तो पॉईंट घेतला. त्याच्यानंतरचा जो पॉईंट असेल तो पॉईंट आहे आपलं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. तर या ठिकाणी शब्द आला बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट. त्याच्या अगोदर मी तुम्हाला 11वीचा केमिकल इक्विलिब्रियम ह्या चॅप्टरमधनं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी बद्दल सांगितलं होतं, बरोबर आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी. तर या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट घ्यायचे आहेत आपल्याला. डिसोसिएशन कॉन्स्टंट्स कोणाकोणाचे? ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सिम्बॉल्स सांगणार आहे. ते सिम्बॉल्स आपण जनरली लक्षात ठेवायचे. आपल्याला जनरल रिॲक्शन माहिती आहे. व्हेन ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज यूज सॉल्ट अँड सॉल्ट प्लस वॉटर. ही झाली आपली सिंपल न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. याच्यामध्ये आपण ॲसिडसाठी सिम्बॉल वापरणार HA, बेससाठी सिम्बॉल वापरणार जनरल सिम्बॉल BOH. बघा याच्यात H+ आयन्स देणारे, H+ आयन्स देणारे म्हणजे ॲसिड, A हा सिम्बॉल, म्हणून ते सिम्बॉल वापरला HA. आलं लक्षात? त्याच्यामध्ये OH- आयन्स देणारे आणि बेससाठी सिम्बॉल काय वापरतो? बेसचं स्पेलिंग कुठून सुरू होते? B पासून, म्हणून इथं सिम्बॉल काय वापरला आपण? BOH. हे लक्षात घ्यायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲसिड काय देतो आपल्याला? ॲक्वेस सोल्युशनमध्ये H+ आयन्स देतो आणि ॲसिडचं स्पेलिंग A पासून सुरू होते, म्हणून ह्या Hला काय अटॅच केलं आपण? A. दिस इज द जनरल सिम्बॉल फॉर ॲसिड. BOH बेस काय देतो आपल्याला? OH- आयन देतो आणि बेसचं स्पेलिंग B पासून सुरू होते, म्हणून इथे जनरल सिम्बॉल वापरलाय आपण BA. बघा या ठिकाणी H+ आयन्स, A- आयन्स, B+ आयन्स. कारण हा OH- आयन देतो तर B काय असेल? पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन असेल. इथे H+ देतो म्हणजे A वर कोणता चार्ज असेल? मायनस चार्ज. आता याच्यामध्ये अपोजिटली चार्ज जे आयन्स आहेत ते अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर, म्हणजे B हा A सोबत अट्रॅक्ट होईल आणि H हा OH- सोबत अट्रॅक्ट होईल. काय भेटेल आपल्याला? BA. म्हणजे सॉल्टसाठी कोणता सिम्बॉल वापरणार आपण? BA. आणि OH- आणि H+ काय तयार होईल? वॉटर. तर हे जनरल सिम्बॉल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपल्याला ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ, त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲसिड बेसचे सिम्बॉल वापरायचे आहेत. आणि आता जो पॉईंट घेणार आहोत आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट्स ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस, त्याच्यामध्ये आपण वीक ॲसिडसाठी याचे सिम्बॉल वापरणार, वीक बेससाठी BOH. तो स्ट्रॉंग ॲसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल, सिम्बॉल मात्र तोच वापरायचा आपल्याला. फक्त लिहिताना त्या ठिकाणी HA हा वीक ॲसिड आहे का स्ट्रॉंग ॲसिड आहे, BOH हा वीक बेस आहे का स्ट्रॉंग बेस आहे, त्याच्या खाली आपल्याला नोट डाऊन करायचं. लक्षात? तर हे जनरल सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे. ॲसिडसाठी HA, बेससाठी BOH, सॉल्टसाठी BA, वॉटरसाठी वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला H2. तर या ठिकाणी आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट्स ऑफ वीक ॲसिड्स आणि वीक बेस घेताना आपण वीक ॲसिड HA घेणार ॲक्वेस सोल्युशनमध्ये, त्याचं डिसोसिएशन होणार H+ आयन्स प्लस A- आयन्स, कारण
पण तो ॲसिड आहे, तर ॲसिड काय देणार आपल्याला वॉटरमध्ये H+ आयन्स देणार. आता ह्याचं इक्विलिब्रियम जे कॉन्स्टंट आहे, इट इज कॉल्ड ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर दिस इक्विलिब्रियम रिॲक्शन. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर दिस इक्विलिब्रियम रिॲक्शन किंवा द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड दॅट इज Ka. तर वीक ॲसिडसाठी हा कॉन्स्टंट वापरतो आपण K, आणि इथं ॲसिड असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंटसाठी सिम्बॉल वापरणार आपण Ka. Therefore that dissociation constant Ka is given by Ka is equal to molar concentration of H+ ions into molar concentration of A- ions whole divided by the molar concentration of Ha. This equation gives the value of Ka, and that Ka is called dissociation constant. Dissociation constant of weak acid. Of weak acid. आता हे वीक ऍसिड साठी घेतले आपण, तर वीक बेस साठी काय होईल रिएक्शन? बेस साठी सिम्बॉल काय वापरणार आपण? BOH. इन aqueous solution dissociates to give B+ aqueous plus OH minus aqueous. बरोबर आहे? हे आपल्याला त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये त्याचा आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचे, म्हणजे Kb ची व्हॅल्यू. लक्षात, Kb ची व्हॅल्यू काढताना काय घेणार आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. थोडक्यात मोलार कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे प्रॉडक्ट्सचे डिवायडेड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आणि या ठिकाणी होल डिवायडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. हे लक्षात ठेवायचं. HAचं घेताना आपण काय घेतलं होतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- आयन्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. आता या ठिकाणी आपण घेतलंय प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे Kb इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स होल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH, means concentration of undissociated molecules of the base, and here Kb is called dissociation constant of weak base. Kb ला काय म्हणायचं? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. त्याच्यानंतर तुम्हाला खाली त्याची डेफिनेशन दिलेली बघा. द डिसोसिएशन कॉन्स्टंट्स ऑफ ॲसिड अँड बेस, they are defined as they are the equilibrium constants for the dissociation equilibrium of weak acid and weak base. डेफिनेशन काय होईल? तुम्हाला जर सेपरेट डेफिनेशन घ्यायचे असतील तर त्याला सेपरेट कसं लिहिणार तुम्ही? the dissociation constant of weak acid is defined as the equilibrium constant for the dissociation equilibrium of weak acid. आणि बेसची जर घ्यायची असेल, the dissociation constant of weak base is defined as the equilibrium constant of डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ द वीक बेस. तर ह्या सेपरेट डेफिनेशन लिहू शकता तुम्ही, किंवा कंबाईंड डेफिनेशन सुद्धा लिहू शकता. सेपरेट जर परीक्षेत विचारली तर सेपरेट. लक्षात. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, हा पॉईंट कळाल्यानंतर त्याचा पुढचा पॉईंट कळायला आपल्याला सोपं जाईल. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. Ostwald's dilution law. आता हा लॉ जो आहे तो वीक ॲसिड्स आणि वीक बेसेससाठी आहे. लक्षात. आणि हा जो लॉ आहे, अरेनियस कन्सेप्ट जो आहे, आपण ॲसिड्स आणि बेसचा पाहिलेला. अरेनियस कन्सेप्ट्स ऑफ ॲसिड अँड बेसेस दे आर एक्सप्रेस्ड क्वांटिटेटिव्हली बाय द सायंटिस्ट ओस्टवॉल्ड इन 1888. 1888. 1888 मध्ये अरेनियसने जो काय कन्सेप्ट सांगितला आपल्याला ॲसिड आणि बेसचा, तो क्वांटिटेटिव्हली एक्सप्लेन केलेला आहे ओस्टवॉल्ड नावाच्या सायंटिस्टने, आणि त्यालाच म्हणलेलं आहे आपण ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. हा लॉ वीक ॲसिडसाठी आणि वीक बेसेससाठी सुद्धा आहे. वीक ॲसिडसाठीचा जर लॉ तुम्हाला कळला तर वीक बेसेसचा समजायला सोपा जाईल. आणि याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारतात. तो प्रश्न बघा कशा पद्धतीचा आहे. डिराइव द रिलेशनशिप बिटवीन,
अशा पद्धतीने तो प्रश्न विचारतात. एक मिनिट. अशा प्रकारे प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये डिराइव द रिलेशनशिप बिटवीन किंवा डिराइव अन इक्वेशन टू शो द रिलेशन बिटवीन द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड. डिग्री ऑफ डिसोसिएशनसाठी आपण सिम्बॉल काय वापरला होता? अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन घेतले ना आपण, डिग्री ऑफ आयनायझेशन किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन is inversely proportional to the square root of its concentration. Means alpha is inversely proportional to the square root of concentration, or alpha is directly proportional to the square root of its volume. Inversely proportional to the square root of concentration and directly proportional to the square root of volume किंवा त्यालाच डायल्युशन सुद्धा म्हणलेलं आहे काही पुस्तकांमध्ये. आलं लक्षात? तर हे इक्वेशन डिराइव करायला येते 2 मार्क्ससाठी. तुम्हाला डायरेक्ट विचारतात एक्सप्लेन ओस्टोअल डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड, किंवा विचारतील डिराइव द रिलेशनशिप बिटवीन द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑर व्हॉल्यूम, किंवा तिसऱ्या प्रकारे प्रश्न विचारतील derive the equation which implies that the degree of dissociation of weak acid is inversely proportional to the square root of concentration or molar concentration, or directly proportional to the square root of its volume or dilution. तो प्रश्न कशा प्रकारे विचारलाय त्या प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला ओस्टोअल डायल्युशन लॉ वीक ॲसिडसाठी आणि वीक बेससाठी हा आपल्याला वेगवेगळा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला घेऊयात आपण ओस्टोअल डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड. मग या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं वीक ॲसिड. आताच तुम्हाला जनरल सिम्बॉल सांगितलेत का? जनरल सिम्बॉल ॲसिडसाठी आहे HA आणि बेससाठी आहे BOH. या ठिकाणी आपण ओस्टोअल डायल्युशन लॉ वीक ॲसिडसाठी पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण सिम्बॉल काय घेतला? HA. कन्सिडर अ वीक ॲसिड HA which dissociates in aqueous solution as H plus aqueous plus A minus aqueous. And equilibrium exists. या रिएक्शन मध्ये बघा फॉरवर्ड बॅकवर्ड रिएक्शन दाखवलं. therefore there is an existence of equilibrium between the undissociated acid that is HA and its ions that is H plus aqueous and A minus aqueous. Then the dissociation constant of this reaction. आता आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट घेतले. therefore डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ दिस रिएक्शन कॅन बी रिटर्न Ka इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? H प्लस इंटू A मायनस होल डिवायडेड बाय HA. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हे सगळं पाहिले आपण. डिसोसिएशन कॉन्स्टंट वीक ॲसिडचं कसं घेणार? कन्सिडर करायचं आहे आपण. वीक ॲसिड घेतलाय. हा वीक ॲसिड आहे जो ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होतो आणि आपल्याला H प्लस आणि A मायनस आयन देतो. तर त्याचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं वीक ॲसिडचं, म्हणजे K ची व्हॅल्यू काढायची. therefore K इज इक्वल टू काय? मग मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आयन्स होल डिवायडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स ऑफ ॲसिड मीन्स HA. ह्या इक्वेशनला आपण काय म्हणलं? इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर सपोज आपण HA चे किती नंबर ऑफ मोल्स घेतलेत? 1 मोल ऑफ ॲसिड इज इनिशियली प्रेझेंट इन VDM क्यूब ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. HA चे किती मोल घेतले? सपोज 1 मोल ऑफ HA इज प्रेझेंट इन VDM क्यूब व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ॲट इक्विलिब्रियम. मग आणि जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन निर्माण होईल त्या ठिकाणी अल्फा फ्रॅक्शन डिसोसिएटेड, त्याचे अल्फा फ्रॅक्शन्स, याचे अल्फा फ्रॅक्शन्स काय झालेले आहेत? डिसोसिएट झालेले, म्हणजे त्याचे आयन्स तयार झालेत आणि ते आयन्स सोल्युशनमध्ये सेपरेट झालेत. डिसोसिएशन आयनायझेशनमध्ये तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे. 1 मोल ऑफ
ॲसिड घेतलंय आपण किती व्हॉल्यूममध्ये VDM जेवढ्या व्हॉल्यूममध्ये आणि अल्फा नंबर ऑफ मोल्स एवढे फ्रॅक्शन्स त्याचे काय झालेत इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये डिसोसिएटेड झाले अँड दॅट अल्फा इज नथिंग बट इट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ॲसिड अँड फ्रॅक्शन्स अनडिसोसिएटेड वुड बी आणि मग अनडिसोसिएटेड फ्रॅक्शन्स किती असतील डिसोसिएट झालेले एवढे आहेत अनडिसोसिएटेड फ्रॅक्शन्स त्याचे किती शिल्लक राहिले नंबर ऑफ मोल आपण 1 घेतलाय त्यापैकी अल्फा एवढे नंबर ऑफ मोल्स फ्रॅक्शन्स काय झाले डिसोसिएटेड तर अनडिसोसिएटेड किती येतील मग इनिशियली आपण त्याचे नंबर ऑफ मोल्स 1 घेतले डिसोसिएट झालेले त्याच्यामधनं मायनस केले तर 1 मायनस अल्फा ही व्हॅल्यू कशाची येईल अनडिसोसिएटेड फ्रॅक्शन्स ऑफ HA ॲट इक्विलिब्रियम कंडिशन त्याच्यानंतर हा टेबल आपल्याला घ्यायचा आहे पण हा थोडासा या साईडला इकडे जागा सोडून त्या साईडला त्याचं डिसोसिएशन लिहून घ्यायचं H प्लस A मायनस त्याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला इनिशियल मोल काय आहे इनिशियल मोल्स त्याच्यानंतर अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम या साईडला थोडीशी जागा सोडून या साईडला घ्यायचं कारण आपल्याला या ठिकाणी इनिशियल मोल्स घ्यायचे त्याचे इनिशियल मोल्स सुरुवातीला किती असतील 1 डिसोसिएशन होण्याच्या अगोदर तेव्हा H प्लस आणि A मायनस हे काय असतील 0 0 त्याच्यानंतर अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम 1 मोल्सपैकी त्याचे अल्फा नंबर ऑफ मोल्स काय झालेले आहेत डिसोसिएटेड मीन्स ॲट इक्विलिब्रियम कंडिशन याचे किती अमाऊंट शिल्लक राहील इक्विलिब्रियमला 1 मायनस अल्फा पण आपल्याला माहिती नाही H प्लस आयन्स तयार झालेत का A मायनस आयन्स तयार झालेत म्हणून दोघांचे आपण व्हॅल्यू किती घेणार अल्फा 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 एवढे काय तयार होतील त्याचे डिसोसिएट होणारे आयन्स असतील पण आपल्याला माहिती नाही H प्लस आहेत का A मायनस म्हणून दोघांचे किती घेणार आपण अल्फा अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम काढताना 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V त्याच्यानंतर या ठिकाणी अल्फा डिवायडेड बाय V अल्फा डिवायडेड बाय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम काढताना अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम डिवायडेड बाय जर मी घेतलं तर आपल्याला काय मिळेल कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम तर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटचा आपला फॉर्म्युला काय होता इक्वेशन 1 Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आयन्स डिवायडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA याच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम जे आहे ह्या किमती आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये पुट डाऊन करायच्या पुट डाऊन द concentrations at equilibrium of HA, H plus and A minus in equation 1 we get मग या ठिकाणी काय मिळेल आपल्याला H plus चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे अल्फा इंटू V A मायनस किती आहे अल्फा इंटू V होल डिवायडेड बाय HA चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V खाली लिहू शकता तुम्ही मला जागा नाही मी पुढे लिहू त्याचा अल्फा डिवायडेड बाय V इंटू अल्फा डिवायडेड बाय काय मिळेल आपल्याला अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय V स्क्वेअर होल डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V या ठिकाणी अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय V स्क्वेअर इंटू हे वर जाऊन काय होईल V डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा देअरफॉर आपल्याला काय मिळेल देअरफॉर Ka इज इक्वल टू एका खाली एक लिहू शकताय तुम्ही सगळ्या स्टेप मला जागा नसल्यामुळे पुढे लिहायला या ठिकाणी V एक काय होईल कॅन्सल होईल म्हणजे वर काय उरेल आपल्याला फक्त अल्फा स्क्वेअर खाली एक V उरेल व्हॉल्यूम 1 मायनस अल्फा इंटू V 1 मायनस अल्फा इंटू V बरोबर आहे अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय V स्क्वेअर इंटू हे वरती जाऊन काय होईल V डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा एक V कॅन्सल होईल वरती काय होईल फक्त अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू V तर हे इक्वेशन आपल्याला मिळाल्यानंतर जर समजा याला आपण देऊ इक्वेशन नंबर 2 समजा C हे आपण काय घेतलंय कॉन्सन्ट्रेशन C हे काय घेतले आपण C जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर घेतलं असेल तर 1 डिवायडेड बाय V याला आपण काय लिहू शकतो देअरफॉर
1 डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण सी. बरोबर आहे. त्यात इक्वेशन 3 कसं होईल मग, किंवा त्याच्या अगोदर आपण एक स्टेप चालते केलं तरी चालते. देअरफॉर के इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, अल्फा स्क्वेअर 1 इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हे इक्वेशन मिळेल आपल्याला 3. म्हणजे 2 इक्वेशन मिळालेत आपल्याला. व्हॉल्यूम जर ठेवलं तर इक्वेशन मिळेल के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू व्ही. 1 अपॉन व्हीला जर आपण सी ठेवलं तर तिसरं इक्वेशन मिळेल के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. तर हे या ठिकाणी हे मी मोडून टाकते. त्याच्या पुढचं आपल्याला घ्यायचं या ठिकाणी. समजा आपण हे 2 इक्वेशन्स आहेत आपल्याकडे, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. ह्यामध्ये 1 मायनस अल्फा आपल्याला माहिती आहे हा वीक ॲसिड आहे. वीक ॲसिड HA आहे आणि वीक ॲसिडसाठी अल्फाची व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन काय असते, 1 असते. त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू ही कशी असते, खूप कमी असते. देअरफॉर अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1. देअरफॉर 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. अल्फाची व्हॅल्यू खूप कमी असल्यामुळं 1 मायनस अल्फाला आपण काय कन्सिडर करू शकतो, 1. देअरफॉर इक्वेशन 2 and 3 becomes, इक्वेशन 2 काय मिळेल आपल्याला, के इज इक्वल टू 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1 जर कन्सिडर केलं तर के ची व्हॅल्यू इथं 1 मायनस अल्फाला जर आपण 1 कन्सिडर केलं तर के काय मिळेल, अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही. और के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. कारण 1 मायनस अल्फाला आपण 1 कन्सिडर केलं तर के काय मिळेल, अल्फा स्क्वेअर इंटू सी. तर असे हे 2 इक्वेशन मिळतील आपल्याला. ह्या इक्वेशनमध्ये आपण अल्फा स्क्वेअरची जर व्हॅल्यू काढली तर काय मिळेल आपल्याला, के ए इंटू व्ही और अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए डिवायडेड बाय सी. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट के ए इंटू व्ही और अल्फा इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट के ए अपॉन सी. परंतु आपल्याला माहिती आहे या ठिकाणी के ए हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळं के ए हा जर कॉन्स्टंट असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकतो. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट व्ही और अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन अंडर स्क्वेअर रूट सी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर सिन्स या ठिकाणी तुम्ही लिहू शकता के ए इज डिसोसिएशन कॉन्स्टंट. के काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड. सिन्स लिहून पुढे द्या तुम्ही. हा काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे वीक ॲसिडचा. आता या ठिकाणी पहा ही इक्वेशन आपल्याला मिळाली आहे. तुम्हाला आता परीक्षेत काय विचारले, परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारले त्या पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायचे. मी सांगितलं होतं प्रश्न कसा विचारतील. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड मीन्स अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आले उत्तर. हे विचारलं तर हे इक्वेशन घेऊन तुम्ही कंटिन्यू करू शकता. इक्वेशन नंबर कितवं, हा 3rd इक्वेशन घेऊन कंटिन्यू करायचं. आणि व्हॉल्यूमचं जर विचारलं तर इक्वेशन 2 घेऊन तुम्ही कंटिन्यू करू शकता. परीक्षेत कोणतं विचारले त्या पद्धतीने. कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर इक्वेशन 3 घेऊन कंटिन्यू करा. इक्वेशन 3 घेऊन कंटिन्यू केले आपण, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला तर शो दॅट डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डायल्युशन. तर तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. लक्षात. तर कोणतं विचारले त्या पद्धतीने आपण लिहायचं. तर या ठिकानी आपण आजचा भाग या ठिकाणी थांबवणार आहोत. याच्यानंतरचा जो भाग आहे ओस्टॉल डायल्युशन फॉर वीक बेस हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया.